स्टेशनमध्ये एक तपशिलातली चूक मला दिसली आणि ती म्हणजे हे जे 3 फोटो आहेत त्याच्याबरोबर नरेंद्र मोदींचाही फोटो असायला पाहिजे होता. त्याच्याशिवाय आजकालची पोलीस स्टेशन पूर्ण होत नाहीत. समीर पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी, या चित्रपटाचे निर्माते, माझ्याबरोबरचे अनेक जे इतर पुरस्कारार्थी आहेत ते, अनेक पत्रकार मित्र, दिलीप ठाकूर आहेत, बरीच मित्रमंडळी आहेत आज या ठिकाणी आलेली, मंचावरील सर्व मान्यवर, सौभाग्यवती वळसे पाटील, बिश्नोई, आणि ज्यांच्याबद्दल काय बोलावं. आत्ता मी त्यांना हवालदाराच्या वेशात इकडे पाहतोय. बरोबर असंच 1, 2, 10, 15 नव्हे, 40 वर्षापूर्वी पांडू हवालदारमध्ये त्यांना आम्ही पाहिलं होतं. 1975चा पिक्चर आहे, बरोबर आहे. म्हणजे 42 वर्ष झाली. त्या 42 वर्षामध्ये या माणसाचं गारुड एकही दिवस कमी झालेलं मला दिसलं नाही. किंबहुना त्यांनी साकार केलेल्या प्रत्येक हवालदाराची एक ढब वेगळी होती आणि मला खात्री आहे की हा सुद्धा हवालदार पूर्णपणे वेगळा असणार आहे. आणि आज मला विशेष आनंद होतो आहे की त्यांच्या हातून हा सेंटिमेंटल, म्हणजे एका महासेंटिमेंटल माणसाकडून एका छोट्या सेंटिमेंटल माणसाला हा पुरस्कार मिळतो आहे. आणि हा पुरस्कार मी माझ्यासारख्याच सेंटिमेंटल असणाऱ्या 150 कर्मचाऱ्यांच्या वतीनं स्वीकारतो आहे की ज्यांनी माझं सेंटिमेंटल असणं गोड मानून घेतलं. जयंती इकडे आहेत, मला माहिती आहे ती हसताना तिच्या मनात आत्ता काय येतं ते, पण मला पूर्ण कल्पना आहे. इट इज नॉट इझी टू वर्क विथ मी. सेंटिमेंटल माणसांबरोबर काम करणं तेवढं सोपं नसतं, पण सेंटिमेंटल जे करतात ते इतरांना करणंही सोपं नसतं, म्हणून ते फार महत्त्वाचं असतं. सेंटिमेंटल मूवी पोलीसवर आधारित आहेत. आता आम्ही सर्व लोकांनी जे पोलीसवर चलचित्र बघितले आहेत ते पोलिसांना जर त्यांना ते खूप नेगेटिव्ह इमेज पोलिसांची दाखवतात, या दुसरी बाजूला पोलिसांची खूप पॉझिटिव्ह इमेज दाखवतात. पण एक होलिस्टिक इमेज पोलिसांची खूप कमी मूवीजमध्ये आम्ही बघितली आहे. जर एक तरफ सिंघम आहे आणि दुसरी तरफ कोणताही पोलीस अधिकारी खूप ते त्यांना खूप भ्रष्ट आणि ते दाखवणार. ते एक होलिस्टिक पिक्चर, त्यांची संपूर्ण जीवनशैली काय आहे, त्यांची संपूर्ण कार्यशैली काय आहे, त्यांची काय प्रॉब्लेम्स आहे, त्यांचे काममध्ये काय प्रेशर्स आहे, ते मला असं जाणीव आहे. मी मूवी बघितली नाही, पण मला असं जाणीव आहे की हे मूवी एक त्याबद्दल काहीतरी अटेम्प्ट करतील असा मला विश्वास आहे की ते होलिस्टिक इमेज पोलिसांची ते दाखवतील. खरं म्हणजे आपण सगळ्यांनी इतक्या तुमच्या व्यस्त टाईम टेबलमधनं इथे तुम्ही सगळे आलात आणि आमच्या ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल खरोखरच मी आमच्या सेंटिमेंटल टीमतर्फे, ACM पिक्चर्सतर्फे, RRP प्रोडक्शन्सतर्फे, डॉक्टर अमरीश दरक, बनी दालमिया, माझे सगळे मित्र जे प्रोड्युसर्स आहेत, माझे सहप्रोड्युसर्स, माझे सगळे सहकलाकार, टेक्निशियन्स, या सगळ्यांतर्फे मी तुमचे मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे आत्ता मला संदीप बिश्नोई सर जेव्हा बोलत होते आणि ते जेव्हा इथे आले तेव्हा मला त्यांच्याबरोबर झालेली माझी पहिली भेट आठवली. मी त्यांना पण त्याचा रेफरन्स दिला होता सरांना. ॲक्च्युली आपल्या या फिल्ममध्ये एक जो खूप मोठा इम्पॉर्टंट असा सीन आहे तो आम्ही त्यांच्या गोरेगावातल्या SRPF ग्राउंडवर शूट केला आणि त्या कार्यक्रमाच्या त्या लोकेशनची परमिशन घेण्यासाठी म्हणून मी जेव्हा बिश्नोई सरांना भेटलो होतो, खरं म्हणजे तेव्हाच त्यांनी आत्ता जे त्यांचे विचार बोलून दाखवले की बऱ्याचदा फिल्म्समध्ये एकतर पोलीस हे सिंघम असतात किंवा डायरेक्ट करप्ट आणि भ्रष्ट असे काहीतरी माणसं रंगवली जातात. खरं म्हणजे आमचा या फिल्ममधनं एकूण सगळ्या पोलीस फोर्सकडे आणि एकूण सगळ्या डिपार्टमेंटकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन मानवी असून ह्युमन लेवलला आम्ही त्यांच्याकडे बघतो आहोत. आणि ते बघत असताना कुठेही ते खूप सिरियस आणि खूप मेलोड्रामॅटिक करण्याचा आमचा विचार अगदीच नाही आहे. पण ते सांगत असताना लोकांपर्यंत एक आमच्या मनातला असलेला विचार पोचावा ही मात्र आमची प्रामाणिक तळमळ आहे आणि धडपड आहे. खरं म्हणजे आपण आज सगळे इथे आलात,
वळसे पाटील मॅडम आज इथे आल्या, बिष्णोई सर आले, पोलिसातले सगळे अधिकारी इथे आहेत, त्यानंतर एवढे सगळे डॉक्टर्स आहेत जे खूप चांगलं काम करत आहेत, रघुवीर सर इथे आले आहेत, निरगुडकर सर आत्ता बोलले, या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो अँड थँक्यू व्हेरी मच. रघुजींना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द फिल्मबद्दल आणि एकूण प्रोसेस. बहुत बहुत शुक्रिया. और एक्चुअली मुझे जब मैं फिल्म करने के लिए जा रहा तो लगा बहुत मुश्किल का सामना करना पड़ेगा मुझे. तो लेकिन वहाँ जाके मुझे लगा कि मैं तो फिल्म ही करके नहीं, ऐसा लगता कि एक फैमिली में रह के वापस आ गया हूँ मैं. कितने 10 दिन, तकरीबन 10 दिन थे साथ में और बहुत मज़ा आया मुझे फिल्म करने में, क्योंकि बिल्कुल नया यूनिट था और वक्त बहुत ज़्यादा रोल को प्रिपेयर करने के लिए वक्त नहीं था और इतना मज़ा आया. तो मैं पूरी टीम के लिए बहुत शुक्रगुजार हूँ कि मुझे ऐसा सहूलियत वाला मौका दिया फिल्म करने का, और मैं चाहूँगा कि जब जब मेरी ज़रूरत पड़े तो मैं हमेशा हाजिर हूँ. बहुत बहुत शुक्रिया आपका.